नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता मी तिकडे रवींद्र विलास वारिकेच्या घरी चाललोय आणि आज त्यांच्याकडे सत्यनारायणाची महापूजा तो भाग मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओचा. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आता हे बघा लग्नाचं इकडे मंडप तयार केलेलो असो. हे बघा रस्त्याने अशी लाईटी पताके लावलेले आहेत आणि मी आता त्यांच्या घरी चाललोय इकडे. आज त्यांच्याकडे लग्नाची सत्यनारायणाची महापूजा तो भाग मी पूर्ण तुमका दाखवणार आहे या व्हिडिओचा. त्यांच्या मी आता घरी चाललोय. समोरवर जरा घाटी आहे बघा, पाऊंडे तसे दगडांना लावलेले आणि मी आता असं पुढे पुढे चाललोय त्यांच्या घरी. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय गुरुकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेवो सर्वकार्येषु सर्वदा महागणपते नमः। प्रार्थनां समर्पयामि श्री कुलस्वामिनि कुलदेवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि श्री ग्रामदेवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि श्री वारिका मंदिरदेवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः।
केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः गोविंदाय नमः अक्षता घालायची त्या दोन अक्षता निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा पहिली हळद घालायची हळदच लागली ना पहिली महागणपते वासार्थे पूगी बलरामूलं द्रोणपुष्पं दक्षिणं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि इथे घेऊन द्यायचं आता परत दुसरा विडा आणि पहिला नारळ श्री कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणं च समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि श्री कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि तिसऱ्या विड्यामध्ये श्री ग्रामदेवताभ्यो नमः ठाणेश्वर देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणं च समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि आता चौथ्या विड्या श्री ग्रामदेवताभ्यो नमः
श्रीमन्महागणाधिपते नमः इष्टदेवताभ्यो नमः मंगलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः आचार्यदेवताभ्यो नमः अतिथिदेवताभ्यो नमः राष्ट्रदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सुमुख जैव कपिल गजगणकालंबोधर शविकणगणाधिपा धूम्रे निर्मलान चौराचंद्र गजाननाथ वाददैतानि नामानि पठेत विद्यारण्ये व्याजनंदे चैव विघ्नस्य सर्वेदे शुभलाभं देवं जयवर्धनं प्रसन्नवत्यादि सर्वविघ्नोषान्ते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलमेषां जीवस्तु जनार्दना विनायकं गुरुवादनं वैष्णवेश्वरं सरस्वती नमो सर्वकार्यर्थसिद्धे सिद्धार्थ त्रिभुजोया सुरासुरसुरविघ्नस्ते गणाधिपते नमः सर्वेषां कार्येषु जयसेवने देवानुचन्दना सिद्धि ब्रह्मेशा जनार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णाज्ञाप्रदानस्य अद्य द्वितीयरात्रि विष्णुदे श्री श्रीपादकल्पे वैवस्वरणानन्दरे कलियुगे कलिप्रथमजाने भरतवर्षभरदण्डे गपूरपेरणगाणिवदाव्या कृष्णवर्णो कलिद्विजानिवांशके विधि विष्णुदशावरणं प्रार्थ्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य सकल ऐश्वर्य प्रार्थ्यर्थम सकल पीड़ा परिहारार्थ मनसे स्थित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम शारीरिक वाचिक मानसिक सुख प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण देवता पूजनम करिष्ये निर्विघ्नं महागणपति पूजनम गणेशघंटा दीप निर्विघ्नं महागणपति पूजनं गणेशघंटादि पूजनं तथा गणपति देवतानां अष्टरूपबल देवता स्थापनं विलं करिष्ये कार्येषु सर्वदा महागणपते नमः अस्मिन्नम्रता स्थापिते पूरी परमनारे गेलनवारु उद्देशेन महागणपति संगम सर्वदा सहित सशक्ति आवाहयामि महागणपते नमः अवनार्थे अक्षरान् समर्पयामि पुनर्दिते महागणपते नमः आसनार्थे अक्षरान् समर्पयामि उद्या तक पड़ी गई चार पड़ीवर पड़ीनच करायचं महागणपते नमः पादयोपद्यं समर्पयामि महागणपते नमः अर्घ्यं समर्पयामि महागणपते नमः आचमनीयं समर्पयामि महागणपते नमः महागणपतये नमः देवताच्यमे दीपदेवताभ्यो नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि मने सौभाग्य अपवित्रो संस्थागतं व्यासमयं पूजा द्रव्याणि संप्रक्ष स्नानान्ते मया दत्तवित्यर्थं प्रतिगृहीतं श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि आजं सुरामहाव्याज्ञं प्रतिष्ठितं आज पवित्रब्रह्मस्थानान्ते प्रतिगृहीतं श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः घृतस्नानाभ्यो नमः धूपं समर्पयामि श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि वेद सुप्त समायुक्त यक्ष समस्वर्णमणिवासुदेवस्य उद्यानमालक्ष्मीर्नमस्कृत वस्त्रार्थे कार्पासहस्रवक्षरान् समर्पयामि ब्रह्म विष्णुमहेश निर्मिति समसूत्रगं यज्ञोपवीतां गौरापति श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः यज्ञोपवीतवस्त्रवक्षरान् समर्पयामि श्रीखण्डं दत्तं दिव्यं दत्तानि सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृहीतं विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि व्याधि
कुचिरागाय नमः जनाय जनकर्मान्तराय नमः भीमाय नमः भीमपराक्रमाय नमः आराध्याय नमः दात्राय नमः विश्वासाय नमः प्रजापराय नमः दुर्गाय नमः सप्तधाचाराय नमः प्राणदाय नमः प्रणवाय नमः प्राणाय नमः प्राणाय नमः प्राणदिलाय नमः प्राणबुधाय नमः प्राणज्ञाताय नमः अपाराय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः कालं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि समर्पयामि दोघांनी बोलू जन्मांतरकृतानि जन तानि तानि विरशांती प्रदक्षिणान हात जोडायचे आपल्या उजव्या हाताला वळायचं हां पुन्हा अक्षता करायची पुन्हा नमस्कार करायचे अशा 5 प्रदक्षिणा होतील या अनेकानि च पापानि प्रदक्षिणान मध्ये श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः प्रदक्षिणान समर्पयामि नमस्ते नमः श्री गुरुभ्यो नारायणे नमस्कृतं नरं देवो नरोत्तमं देवी सरस्वती जयो ततो जयमुदिरेदं सरस्वती नमस्तुभ्यं वरदे शोभिने कदा रम्यं करिष्यामि सिद्धिर्भवते सदा ओम नमो भगवते नित्य सत्यदेवाय धीमहि चतुर्पदार्थात्रे नमस्तुभ्यं नमो नमः महर्षी व्यास म्हणाले नवीन आचार्यात राहणाऱ्या शौधकाने ऋषीने सूत नावाच्या अध्यापनाला प्रश्न विचारला ऋषी म्हणाले महान मुनी सूत महाराज असे कोणते व्रत किंवा तप व्हायचे केले असतात मला कामना पूर्ण होऊ शकतात ते कृपा करून आम्हाला सांगा प्रश्न ऐकून सूत म्हणाले फार प्राचीन काळी महर्षी नारदाने भगवान विष्णूला असा प्रश्न विचारला असता भगवान विष्णू सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने तुम्ही श्रवण करा एका देवर्षी नारद परत काकड्याच्या हेतूने हिंडत असताना पृथ्वीवर आले पृथ्वी हिंडत असताना असे आढळले की पृथ्वीवर प्रत्यक्ष मनुष्य आपल्या पूर्वकर्मासह विविध दुःखे भोगत आहे कोणत्या उपायाने मनुष्य दुःखमुक्त होईल याविषयी विचार करून त्यांना उपाय सुचेना म्हणून जगचालक भगवान विष्णूला हा प्रश्न विचारल्यामुळे पृथ्वी वैकुंठाला गेले तेथे पोहोचल्या शंख चक्र गदा पर्व आणि पद्माला धारण केलेल्या नारायणाला पाहून नारद ऋषी त्यांची स्तुती करू लागले नारद म्हणाले उत्पत्ती स्थितीला यांच्या पलीकडे झाल्या तसे वाणी व मन यांच्या वर्णापलीकडे गेलेल्या सर्व गुण संपन्न आणि भक्तांची सर्व दुःखे दूर करणारा हे भगवंता तुला माझा नमस्कार असो नारद विष्णू गेले स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला म्हणाले की नारदा तू आपल्या इकडे काळ आहे तुझ्या म्हणत काय ते मला कळतोय म्हणजे सर्व काही सांगेल नारद म्हणाले जगन्नाथ वंश लोकातील प्रत्यक्ष वंश प्राणी स्वतःच्या पापकर्मावर दुःख भोगत आहे हे देवाच्या मानवाची विविध दुःखे कोणत्या लहान शौकाने नष्ट होतील ते कृपा करून मला सांगा हे ऐकू इच्छितो भगवान म्हणाले हे वत्सा लोकहिताची इच्छा जर तुम्हाला चांगला प्रश्न विचारा जे पार्वती बजे हर महादेव श्री सत्यनारायण महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय सुभगरता सुभहरता जनाई पूरी पूरी प्रेम सुभाषयाची सर्वांगे सुंदर पुरुषे दुर्वाची मंदिर के मातुका पराची जय देव जय देव जय मंगलमूर्ति शंकर प्रेमान पुष्पा
मंद्रहीनं जयायनं भक्तिहीनं सुरेशं यत् पूजितं गया मया देवं परिपूर्णं तस्मै रूपं देहि जयन्ति यशोदे दिशुदे पुत्रार्थते धनदे सर्वार्थकामश्वते मे जय देवा श्री सत्यनारायण महाराजा तर विलास सूर्याजी वारी यांचा मुलगा रवींद्र त्याचं काल 16 तारखेला खेळ इथे त्याचं लग्न झालं आणि त्या तीर्थार्थ इथे श्री सत्यनारायणची महापूजा घालावी म्हणून त्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ते विवाह तीर्थ इथे श्री सत्यनारायणची महापूजा घातलेली आहे ती मान्यता करून घ्या लग्न समारंभात त्यांच्या हातून घ्या कुटुंबाच्या हातून किंवा काही पाहुण्यांच्या हातून घ्या कोणाच्या हातून काही चूक अपराध झाले असतील तर चूक अपराध बक्षीस करा त्यांचं वैभाविक जन चांगलं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊन दे आणि अखंडित ज्यावेळी
हाक मारते त्याने हाकेला धावत येऊन अखंडित या घराण्यात काही आजारपणा असेल, क्लेश असतील, भूत प्रेत व्याधी काही त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊन दे आणि असेच उत्तरोत्तर त्यांच्याकडनं चांगली सेवा करण्याची बुद्धी द्या. आनंदी आनंद खा, भलं करा आणि रक्षण करा. श्री सत्यनारायण महाराज की जय. लक्ष्मणी नारायण वैकुंठात जोडी शोभते लक्ष्मणी नारायण रवींद्रवांच्या जोडीने पूजते सत्यनारायण. घराचा बहीण भावाची पोळी घराची एक काशी घराची नात पिटले घराची सून मंड्यांच्या घरी काय काय परी राय उठून स्वयंपाक करी मोहन भरतानाचे नाव घेते पूजेच्या वेळी. बघा इकडे टका खांदा टका जरा नको म्हणतात.
या बाजूला उभे राहा.